नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस अँड प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस। तुम्ही म्हणणार सर मला मोर ऑर लेस तर माझ्या कॅटेगरीनुसार किती फीज लागतं हे माहित आहे, मग हा व्हिडिओ का बरं सर? तर मित्रा सिंपल गोष्ट आहे, ही जे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे तुमच्या पॅरेंट्सला करायचं आहे, तर तुम्हाला एक व्यवस्थित माहिती यायला पाहिजे, म्हणून मी पण रिसर्च करून तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगत आहे। तर प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईट्सवर जाऊन मी त्यांचे पीडीएफ फाइल्स वगैरे डाउनलोड केल्या आणि प्रॉपरली तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 8 ते 10 कॉलेजेस बघायला मिळेल, त्यामध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे आणि मी रिजन वाईज कॉलेजेस घेतल्या, म्हणजे त्यामुळे तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट मिळेल फीज बघायला। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। तर प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज फी स्ट्रक्चर ॲज पर कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला दिसत आहे। फर्स्ट कॉलेज तयार सीओपीस येणार आहे ना, ते ऑल टाइम फेवरेट आहे। कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे। आपण बघूया फी स्ट्रक्चर एका साइडनी आणि एका साइडने राहणार आहे जनरल कॅटेगरी, एससी एसटी कॅटेगरी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी। या स्ट्रक्चरने मी प्रत्येक कॉलेज एक्सप्लेन करणार आहे। तर फी स्ट्रक्चर मध्ये वाजून घेऊ दिवायला आहे ना, वाजून घेऊ दे। फी स्ट्रक्चर मध्ये आपण बघूया ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज, अदर फीज वगैरे या सगळ्या फीज आहे। जनरल कॅटेगरीसाठी लागतो अप्रॉक्सिमेटली फीज 84,250 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीसाठी ही फीज आहे अराउंड 3,400 रुपीज आणि ओबीसी साठी ही फी स्ट्रक्चर आहे 69,250 रुपीज। नेक्स्ट कॉलेज आहे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती। फी स्ट्रक्चर या साईडने दिलेलं आहे, ट्युशन फीज, अदर फीज, एक्झाम फीज वगैरे, आणि या साईडने कॅटेगरीज दिलेल्या आहे। जनरल कॅटेगरीची फीज आहे अप्रॉक्सिमेटली 85,160 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे अराउंड 4,180 रुपीज, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी ची फीज आहे अराउंड 44,660 रुपीज। यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर। फी स्ट्रक्चर ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज आणि इन्स्टिट्यूट चार्जेस आहे। जनरल कॅटेगरीची फीज आहे अराउंड 81,851 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे 1,501 रुपीज, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी ची अप्रॉक्सिमेटली फीज आहे 41,351 रुपीज। वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीची फीज आहे, या साईडने फी स्ट्रक्चर दिलेलं आहे। जनरल कॅटेगरीची जर फीज बघायला गेलं तर 85,520 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे अराउंड 4,670 रुपीज, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी ची फीज आहे 70,520 रुपीज। यानंतरचं नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, जे रिसेंटली एस्टॅब्लिश झालेलं आहे। याचं पण बघूया आपण। जनरल कॅटेगरीची फीज अराउंड 28,315 रुपीज आहे। या बाकीच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या कंपॅरिझन मध्ये गव्हर्नमेंट नागपूरची फीज मला कमी दिसली। एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे 4,815 रुपीज, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी ची फीज अराउंड 13,315 रुपीज। आता याच्यानंतर आपण प्रायव्हेट कॉलेजेस बघूया मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं विदर्भामध्ये बघूया श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर। आपल्या फीज साठी फेमस आहे कॉलेज। या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि जनरल कॅटेगरीसाठी जर बघायला गेलं तर 1,65,500 रुपीज आहे। एससी एसटी कॅटेगरीसाठी फीज आहे 26,369 रुपीज, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी साठी फीज आहे 1,65,500 रुपीज। आलं लक्षात? यानंतरचं नागपूरचं एक कॉलेज घेऊया, जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट। हे पण खूप छान कॉलेज आहे नागपूरचं। या कॉलेजची फीज बघूया आपण। ओपन कॅटेगरीसाठी 1,38,750 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीसाठी फीज आहे 15,245 रुपीज, ओबीसी ची फीज आहे अराउंड 85,050 रुपीज अँड व्हीजेएनटी, एसबीसी आणि टीएफडब्ल्यू ची फीज पडतात 31,354 रुपीज। यानंतरचे आपण काही अमरावतीचे कॉलेज बघूया। प्रोफेसर आमेगे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती कॉलेज। ओपन आणि इन्स्टिट्यूट लेवल जर ऍडमिशन घेत असेल तर 1,31,500 रुपीज, ओबीसी ची फीज अराउंड 73,926 रुपीज, एसबीसी, व्हीजेएनटी आणि डीटी ची फीज अराउंड 16,353 रुपीज, एससी एसटी ची फीज आहे 4,500 रुपीज। यानंतरचं कॉलेज आहे श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव। फी स्ट्रक्चर आहे ओपन कॅटेगरीसाठी फीज आहे 1,26,126 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे 4,126 रुपीज आणि ओबीसी ची फीज आहे अराउंड 73,082 रुपीज। सोबतच पुण्याचं जर एससीटीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जर बघितलं, म्हणजेच पीआयसीटी कॉलेजची फीज जर बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी येतं 98,995 रुपीज, एससी एसटी कॅटेगरीसाठी 8,995 रुपीज, ओबीसी ची फीज आहे अराउंड 59,865 रुपीज। आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला पीसीसीओई म्हणतो आपण, त्या कॉलेजची फीज जर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघायला गेलो तर 1,34,366 रुपीज आहे, एससी एसटी कॅटेगरीची फीज आहे 4,366 रुपीज आणि ओबीसी कॅटेगरीची फीज आहे अराउंड 77,845 रुपीज।
आणि पुण्याचं अजून आठवडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे MIT या कॉलेजचं ओपन कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर आहे 92,192 रुपीज. SC/ST कॅटेगरीचं फीज आहे 5,190 रुपीज आणि ओबीसीचं फीज आहे अराउंड 53,999 रुपीज. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर या कॉलेजची फीज जर बघायला गेलं ओपन कॅटेगरीची तो 1,17,000 आहे. SC/ST कॅटेगरीची फीज 3,500 रुपीज आहे आणि ओबीसीची फीज अराउंड 66,130 रुपीज आहे. पुन्हा एक छत्रपती संभाजीनगरचे कॉलेज घेऊन घेऊ आपण PES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजची पण फीज ओपन कॅटेगरीची अराउंड 92,192 रुपीज आहे अप्रॉक्सिमेटली. SC/ST ची कॅटेगरीज आहे 5,190 रुपीज आणि ओबीसीची फीज अराउंड 53,999 रुपीज. मुंबईचे काही कॉलेजेस घेऊन घ्या KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजची फीज आहे अराउंड 1,95,972 रुपीज फॉर ओपन कॅटेगरी. SC/ST कॅटेगरीसाठी आहे 5,972 रुपीज अप्रॉक्सिमेटली आणि ओबीसी VJNT आणि SBC ची फीज आहे अराउंड 1,13,364 रुपीज. आणि मुंबईत अजून एक कॉलेज आहे द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याला DJ सांघवी कॉलेज ऑफ मुंबई पण म्हणतात. या कॉलेजची फीज अराउंड ओपन कॅटेगरीसाठी आहे 2,21,125 रुपीज. SC/ST कॅटेगरीसाठी 1,125 रुपीज. ओबीसी VJNT आणि SBC साठी 1,25,473 रुपीज. तर मित्रांनो प्रायव्हेट आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर मला माहिती आहे स्पेशली ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी विचार करत असेल एवढं जास्त फी स्ट्रक्चर आहे. तर मी तुम्हाला सांगू शकतो स्पेशली ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही EWS EBC अप्लाय करत असाल तर तुम्ही फीस कमी होणार ॲज पर युअर सर्टिफिकेशन्स. अँड सेकंड जर बघायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही इन्स्टॉलमेंट वाईज पण फीस देऊ शकता. असं नाही की एकाच वेळेस तुम्हाला पूर्ण फीस पे करायचं. मी माझ्या इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या कॉलेजची फीज अराउंड 65,000 रुपीज होती तर मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 25,000 भरलं तर रफली म्हणजे 45% वगैरे. तर तुम्ही इन्स्टॉलमेंट वाईज पण फीस पे करू शकतात. बट याच्यातून तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की किती फी स्ट्रक्चर असू शकतात. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं नेमकं विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.